वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। 51व्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये उपस्थित आमचे आदरणीय नेते श्री चंदन सिंह चंदेलजी, जिल्ह्याचे अध्यक्ष हरीश शर्माजी, एसडीओ स्नेहलताई, तहसीलदार कांचनताई, ज्यांचा आपण नुकताच सत्कार केला, असे आज ज्यांची निवृत्ती आहे असे अनिरुद्ध जवाळके, शरदजी बोरीकर, ॲडव्होकेट हरीजी गेडाम, अविनाशजी खैरे, मेनकाताई बंडुगा, श्री काशीनाथ सिंगजी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर व या कार्यक्रमात उपस्थित सर्व सन्माननीय आदरणीय शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी विद्यार्थिनी व सन्माननीय नागरिक बंधू आणि भगिनींनो, 51व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचं अधिकृत उद्घाटन झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो। यासोबत ज्यांनी नृत्य आविष्कार इथं प्रस्तुत केले त्याही सर्वांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो। खरं तर आत्ताचा नृत्य आविष्कार होताना अतिशय उत्तम नृत्य आविष्कार होता, पण आवाज मात्र गाण्याचा साथ देत नव्हता। मी बघत होतो की नृत्य सुरू होतं, अतिशय उत्तम होतं, त्यांच्या चेहऱ्यावर आवाज न आल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचे काही भाव हे त्रासिक आहेत हे दिसत होतं। मी मनात तोच विचार करत होतो की विज्ञानाचा खरा अर्थ काय आहे? विज्ञानाचा खरा अर्थ मानवाच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये त्रास शून्यावर यावा आणि आनंद, सुख, समाधान हे त्याच्या आयुष्यात विज्ञानाच्या माध्यमातून प्राप्त व्हावं, या दृष्टीने संशोधन करणं म्हणजे मानवी जीवनाच्या कल्याणासाठी प्रयत्नशील असणं। खरं तर आपल्या राज्यामध्ये आपण तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धा आयोजित करतो आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जे विद्यार्थी आपल्या आयुष्यामध्ये काही नवीन संशोधन करण्याचा विचार करतात, मांडणी करतात, ज्यांच्या डोक्यामध्ये अशा पद्धतीचा काही नवीन विचार येतो, त्यांना ही संधी प्राप्त व्हावी या दृष्टीने ही विज्ञान प्रदर्शनी आहे। खरं तर विज्ञान प्रदर्शनीमध्ये आपल्याला विज्ञानामध्ये काम करणारे जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहे, या निमित्ताने त्यांच्या संशोधनाचं दर्शन होतं आणि त्या दर्शनातूनच एखादा विद्यार्थी हा मोठा संशोधक होऊ शकतो। खरं तर ही भावना या माध्यमातून आहे। एक गोष्ट खरी आहे की या माध्यमातून विद्यार्थी व विद्यार्थिनींना विज्ञानाबद्दलचं प्रेम निर्माण व्हावं। त्यांच्यामध्ये जर न्यूटन जागा झाला, त्यांच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सामान्यतः एखाद्या झाडाखाली आपण झोपलो असू आणि सफरचंद खाली पडलं तर आपण तर देवाचा प्रसाद समजतो, पण संशोधक असेल का पडलं याचा विचार करतो, त्याची कारण मीमांसा शोधतो, काय, कसे आणि कोणतं कारण याला आहे हा विचार करून आपण तो शोध घेतो। या विज्ञान प्रदर्शनीतून आपल्याला पुढे जाण्याची आवश्यकता आहे। तर हे आव्हान तुमच्या आमच्यावर आहे। 1820 मध्ये औद्योगिक क्रांती झाली। औद्योगिक क्रांती होताना हाच विचार जगभर मांडण्यात आला की औद्योगिक क्रांतीनंतर मनुष्य जीवन हे खूप सुखी होईल, पण आज त्याची विपरीत परिणाम जाणवते, अमेरिकेमध्ये जाणवते। मी मागच्या 2 महिन्यापूर्वी जपानमध्ये गेलो तेव्हा जपानमध्येही ते जाणवते, कारण 1820च्या अगोदर कदाचित विज्ञान, ज्ञान, तंत्रज्ञानाचा अभाव होता, पण प्रेम, आपुलकी, समाधानाचा प्रभाव होता। आज विज्ञान तंत्रज्ञान पुढे गेलं, विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रभाव आहे, पण आपुलकी, प्रेम, सुख, समाधानाचा अभाव आहे।
मैं और मेरा परिवार, बाकी सारी दुनिया बेकार. घरात 4 माणसं जेवणाच्या टेबलवर बसली तर सर्वांच्या हातामध्ये फक्त आणि फक्त तो स्मार्टफोन असतो. फोन स्मार्ट झाले आणि मनुष्य मात्र स्मार्ट होण्यापासून दूर चाललाय. आत्ताच्या 7 तारखेला मग निमंत्रण आलं, 7 नाही 5 तारखेला, की गेटवे ऑफ इंडिया मध्ये टेक्नॉलॉजीचा डिटॉक्स डे होत आहे. म्हणजे आतापर्यंत आपण उपवास केले, हे उपवास सारे हे धार्मिक उपवास होते, देवदेवतांचे उपवास होते किंवा डाएट कंट्रोल म्हणून उपवास होते. पण हा तंत्रज्ञानाचा जागतिक विश्व दिन साजरा होतोय, त्याचा मी प्रमुख पाहुणा आहे. आणि मी विचार केला की ज्या दिवशी मी भाषण देईल त्या दिवशी तरी मी व्हॉट्सअप पाहणार नाही, कारण तो खरोखर उपवास केला पाहिजे. इस्रायल तंत्रज्ञानामध्ये प्रगत झालं. जेव्हा इस्रायलचा राजदूत मला भेटायला आला, तो म्हणाला की शुक्रवारी आम्ही एकही इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरत नाही. म्हणजे संशोधनामध्ये जो देश पुढे गेला. मी मनात विचार केला याचा अर्थ काय. याचा अर्थ साधा आहे की विज्ञानामध्ये पुढे जात असताना पुढे पाठ मागे सपाट होऊ नये. या विज्ञानाचा उपयोग हा खरंच सर्वसामान्याच्या आयुष्यातला अंधार दूर करून प्रकाश निर्माण करण्यामध्ये करता येईल का. किंवा हे तंत्रज्ञान हे जर आपसामध्ये शत्रू बनवण्याच्या कामाचं असेल तर व्हॉट्सअपचा उपयोग हा अतिशय उत्तम आहे. पण यातून शेकडो पुस्तकं आपल्या लायब्ररीत ठेवण्याच्या ऐवजी एक गुगल बाबा आपल्याला नवीन नवीन विषयाची माहिती देण्याचं काम करत असेल तर हे तंत्रज्ञान उत्तम आहे. मी एकदा मधात फोटो बघितला. मार्क झुकेरबर्ग यांनी फेसबुकचा शोध लावला. खरं तर याचा फेसबुकचा शोध काही चांगल्या कामासाठी नव्हता. विद्यापीठामध्ये त्याला लाईन मारायची होती त्या विद्यार्थिनींवर, म्हणून त्यांनी याचा एक उपयोग केला. पण नंतर तो जागतिक स्तरावर उत्तम पद्धतीने फेसबुक पुढे गेला. मी त्याचा एक फोटो पाहिला. तो छान पैकी झाडाच्या खालती, जसं आपण पहिल्यांदा खेड्यापाड्यात झुगे लावायचो त्या झुग्यामध्ये बसून छान पुस्तक वाचताय. आणि भारतीय पोरं त्यांनी शोध लावलेलं फेसबुक पाहत तिथं बसलेले आहे. तर आपल्याला यामधलं योग्य मार्ग हे आपल्याला समजून घेण्याची आवश्यकता आहे. खरं तर आपला देश कधीच मागे नव्हता आणि म्हणूनच माननीय विश्वगौरव युगपुरुष मोदीजींनी या विषयावर खूप जास्त लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त केली. आत्मनिर्भर भारत असेल, झिरो इफेक्ट, झिरो डिफेक्ट, झिरो इम्पोर्टचा महामंत्र असेल, किंवा स्वर्गीय पंडित लालबहादूर शास्त्री माननीय माजी पंतप्रधान यांनी एक नारा तेव्हा दिला होता, जय जवान जय किसान. याला स्वर्गीय श्रद्धे अटल बिहारी वाजपेयींनी एक शब्द जोडला, जय जवान जय किसान जय विज्ञान. आणि मोदीजींनी पुन्हा एक पाऊल पुढे टाकलं, जय जवान जय किसान जय विज्ञानला जय अनुसंधान जोडला. जय अनुसंधान म्हणजे काय तर जेव्हा कोविडचा कालावधी आला जगातले महाबलाढ्य नेते सुद्धा हतबल झाले. पण मोदीजींच्या चेहऱ्यावरचा तो भगवद्गीतेच्या शब्दामधला कर्मयोगी या शब्दाचा भाव बघितला आणि आज आपल्याला अभिमान वाटतो की आमचं सॉफ्टवेअर हे ब्रिटननी वापरलं. अन्यथा वॅक्सिन घेतल्यानंतर त्यांना हाताने घेऊन प्रमाणपत्र द्यावं लागायचं, त्याला 20-20 दिवस लागायचे. आमचं प्रमाणपत्र तर काही मिनिटात आपल्या व्हॉट्सअपवर येत होतं. आमचा भारत नंबर 1 ठरला. आमचं वॅक्सिन हे जेव्हा 227 कोटी लोकांना आमच्या देशातलं देशी वॅक्सिन आम्ही शोध लावला, 227 कोटी लोकांना दिलं, तेव्हा काही आमच्याच देशातले विचारवंत, शब्दाने विचारवंत, बुद्धीने बुद्धी नसलेले लोक यांनी आपल्या वॅक्सिनवर शंका घेतली. म्हणजे ज्यांच्या बुद्धीवर आपण शंका घेतली पाहिजे, ज्यांनी आपल्या भारतीय वॅक्सिनवर शंका घेतली की हे ते फायझर कंपनी सारखं नाही. आपण अभिमानाने सांगू शकतो की जपानमध्ये वॅक्सिन दिलं, चीनमध्ये त्यांनी आपापला शोध लावलेलं वॅक्सिन दिलं. तिथं पुन्हा कोविडच्या साथीवर साथी आल्या.
पण आमच्या भारताचं वॅक्सिन हे आता जगातल्या 50 पेक्षा जास्त देशांनी नो फायझर नो रशियन वॅक्सिन ओनली इंडियन भारतीय वॅक्सिन मागितले. कारण आमच्यामध्ये ही क्षमता आहे आणि ही क्षमता विचारात घेऊन आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या प्रदर्शनी म्हणून मी काय देऊ शकतो. त्या शिवखेड्याचं एक पुस्तक आहे, फार चांगलं वाक्य त्या पुस्तकावर आहे. तो म्हणतो कि विजेता बाकी लोगों से कोई अलग काम नहीं करता, उसका काम करने का ढंग अलग होता है. आपल्याही आयुष्यात एक गोष्ट कधी लक्षात ठेवा की तुम्ही काय विचार करता यावर तुमचं महत्व आहे. उद्या जर मी सोन्याच्या ग्लास मध्ये विष ठेवलं आणि काचेच्या ग्लास मध्ये अमृत ठेवलं तर काय स्वीकाराल. त्या सोन्याच्या ग्लासची काय किंमत आहे. विष असेल तर विष प्याल का. तसं मनुष्याचं आहे की तो किती धनवान आहे यावर त्याचं मूल्यमापन होत नाही, तो किती गुणवान आहे यावर त्याचं मूल्यमापन होतं. आणि म्हणूनच आजही या क्षणातही असं एक घर दाखवा मला पूर्ण देशात, ज्या घराच्या पाठीवर प्राध्यापक, डॉक्टर, MSc, MCom, MPhilच लिहितात. असा कोणी आहे गो पाठीवर लिहिलं माझं बँक ऑफ इंडिया मध्ये एवढं डिपॉझिट आहे, माझं स्टेट बँकेमध्ये एवढं डिपॉझिट आहे, माझ्या 7 बारावर एवढी जमीन आहे. का. कारण धनवान आणि गुणवान यापेक्षा गुणवानाची किंमत ही समाजामध्ये जास्त असते. खरं तर म्हणूनच मी जिल्हाधिकारी महोदयांना एकदा विनंती केली, त्याचा प्लॅन त्यांनी मागे पाडला. पण खरं तर आपल्याकडे एखादं ज्यांनी शोध लावले त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक सायन्स पार्क केला पाहिजे. कारण लोकांना नेत्यांची नावं माहिती आहे, जातीचे नेते जे आपापल्या जातीशिवाय बाकी जातीचं कवडीचं महत्व नाही असे म्हणणारे लोक मोठे झाले, जाती जातीमध्ये जहर पेरणारे मोठे होतात. पण ज्यांनी आयुष्यामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी आपलं आयुष्य हे रिसर्चला खर्च केला त्यांचं मात्र नाव कुठेही राहत नाही. आपल्यालाही माहिती आहे की तो एल्वा एडिसनचं ते उत्तर मला अजूनही आवडतं. खरं तर एल्वा एडिसननी आपल्याला प्रकाश एक तर सूर्य आणि चंद्राने दिला आणि नंतर एडिसननी दिला. पण जेव्हा त्यांनी बल्बचा शोध लावला तेव्हा पत्रकार परिषद घेतली की मी बल्बचा इतके प्रयोग करून शोध लावला. आता एक पत्रकार थोडा विक्षिप्त होता, तो म्हणाला की अभी भी आपका शोध नहीं लगा रहता तो. तेव्हा अल्वा एडिसनने उत्तर चांगलं दिलं, तुम्हारे जैसे लोगों से पत्रकार परिषद में फालतू बातें करने में समय नहीं गवाता, मैं अपना शोध जारी रखता हूं. शोध जारी रखता था. मला व्यक्तिगत रीतीने असं वाटतं की आपल्याला सुद्धा आयुष्यामध्ये या दृष्टीने लीडर बनायचं आहे. आणि चंद्रपूर जिल्ह्यात तर वैशिष्ट्य आहे, जगातले सर्वात जास्त वाघ हे आपल्या जिल्ह्यात आहे. जगात कोणत्याही देशात एवढे वाघ नाही, कोणत्याही जिल्ह्यात नाही, ते आपल्या जिल्ह्यात आहे. मग इथं विज्ञानाच्या माध्यमातून लीडर बनणं, सत्याची कास धरणं, आग्रह करणं. आणि मी शेवटचा मुद्दा सांगेन की आयुष्यात जेव्हा मोठं व्हाल ते एक गोष्ट लक्षात ठेवा की सर्वात मोठी भेट काय असते. सर्वात मोठी आईला किंवा वडिलांना दिलेली भेट कोणती. जर हा प्रश्न यक्षाने धर्मराजाला विचारला असता की आई वडिलांना दिलेली सर्वात मोठी भेट कोणती, तर मला विश्वास आहे धर्मराजाने सांगितलं असतं की एखादा 5 बेडरूमचा फ्लॅट ही मोठी भेट नाही आहे. एखादा सोन्याचा हिऱ्याचा दागिना ही मोठी भेट नाही आहे. अत्याधुनिक मर्सडी गाडी ही मोठी भेट नाही आहे. धर्मराजाने सांगितलं असतं की यक्षा आई वडिलांना सर्वात मोठी भेट आहे ती म्हणजे आपली मेरिटची गुणपत्रिका, यापेक्षा जगात मोठी भेट असू शकत नाही. आणि म्हणून तुम्ही अभ्यास करा, खूप ज्ञानसंपन्न व्हा. इतरांनी आपल्यासाठी शोध लावले म्हणून आपण आयुष्य आनंदाने जगतोय.
मग आपणही यामध्ये थोडस का होईना आपलं योगदान देऊन पुढची जी काही पिढी आहे, मागा तर व्यक्तिगत रीतीने वाटतं की पुढची पिढी नसतेच, आपणच पुन्हा पुन्हा जन्म घेणार आहोत. एवढं पुण्य तर आपण करतच नाही की मोक्ष भेटेल, आपल्याला जन्म घ्यावा लागणार आहे. मग आपला पुढचा जन्म आनंदात व्हावा या दृष्टीने आपण सर्वांनी या विज्ञान प्रदर्शनीतून विचार पक्का करायचा, निर्धार पक्का करायचा, आपलं आयुष्य यशस्वी करायचं आणि या यशातून ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो या भावनेने आपल्या आयुष्यामध्ये या शिक्षण व्यवस्थेतून काम करावं ही सदिच्छा मी तुम्हा सर्वांना देतो. या संस्थेचे श्री अविनाशजी खैरे यांचंही कौतुक करतो की मागच्याही वेळी तुमच्या संस्थेत मी आलो, आजही तुम्ही विज्ञान प्रदर्शनीसाठी इथं व्यवस्था उत्तम केली. या तालुका विज्ञान स्तरीय प्रदर्शनीसाठी ज्या ज्या शिक्षकांनी काम केलं त्यांनाही सदिच्छा देतो की तुम्ही या विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यमातून जो भाव, जी भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणार आहात ती अशाच पद्धतीने पुढे न्यावी. आणि श्री वाळकेजी यांचंही शुभकामना देतो की आपलं सेवानिवृत्तीनंतरचं जे आयुष्य आहे, जो अनुभव तुम्हाला आयुष्यात काम करताना लाभला, निवृत्तीनंतर थांबू नका. या अनुभवाचा फायदा समाजातल्या विविध समूहांना जो जो देता येईल तो करण्याचा प्रयत्न करा. शरद जोशीची कविता हीच सांगते, जेव्हा चिमणी चिड़िया चोच में पानी लेके आग बुझाने के लिए निकलती है तो कोई पूछता है अरे तेरी चोच कितनी, तेरा पानी कितना, कहाँ आग बुझेगी. तेव्हा ती पक्षी फार चांगलं उत्तर देते. ती म्हणता हाँ मैं बहुत छोटी हूँ, मेरी चोच छोटी है, मगर मैं जीवन में इतना ही चाहती हूँ कि आग लगाने वाले में नहीं, आग बुझाने वाले में मेरा नाम आना चाहिए. हाच भाव घेऊन तुम्ही काम करावं ही खूप खूप सदिच्छा.